श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योगाचा शुभ संयोग सुद्धा जुळून येत आहे. यंदा 21 मे 2026 म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:05 सुरू होऊन उत्तरात्र 2:49 पर्यंत असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुपिडा नष्ट होणार आहे. तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं, गणपती बाप्पांचं, तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजा करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती
धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटाचा नाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळश स्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते. तर ज्या पानाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, हे पान म्हणजे केवळ वनस्पतीचा एक भाग नाही, तर ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आणि त्या झाडाचं पानाचा उपाय जर आपण या योगावर केला तर आपल्या घरामध्ये असणारे जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होतं. जेव्हा आपण या झाडाच्या पानाचा उपाय करणार आहे तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास हा करणार आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावर या झाडाची जी दैवी शक्ती आहे ती अनेक पटीने वाढलेली असते. आणि ते झाड आहे म्हणजे मनी प्लांटचं झाड साक्षात माता लक्ष्मी वास करते. भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा या झाडामध्ये वास्तव्य करतात. या पवित्र दिवशी या झाडाची पूजा करणं म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखं आहे. तर सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 लोटाभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर आपल्याला एक वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला मनी प्लांटच्या झाडाजवळ. या सर्व वस्तू आपल्याला आयुष्यामध्ये गोडवा घेऊन येतात. मनी प्लांटच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला झाडाला नमस्कार करायचा. यानंतर आपल्याला पाणी घेऊन गेले ते अर्पण करून घ्यायचं आहे. झाडांच्या मुळांना आपल्याला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करायच्या अगोदर आपल्याला तिथे दिवासुद्धा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला या झाडांच्या मुळांना कच्चं दूध अर्पण करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये या झाडाला कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा या झाडाची वाढ झपाट्याने होते आणि तशीच आपल्या घराची सुद्धा प्रगती होत असते. म्हणूनच या योगावर दूध अर्पण करणं खूप महत्त्वाचं म्हटलं जातं. यानंतर आपल्याला या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत. लाल फूल जर तुमच्याकडे असतील तर आवर्जून लाल फुलंसुद्धा आपल्याला या झाडाला अर्पण करायची आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण या झाडाचं जे पान आहे ते तोडणार आहे तिथे आपल्याला बोलायचं. त्यानंतर आपल्याला एक पान जे आहे ते या झाडाचं तोडून घ्यायचं आहे. या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसूनसुद्धा घ्यायचं आहे. आता एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आता या हळदीने आपल्याला त्या मनी प्लांटच्या पानावर एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण स्वास्तिकच्या त्या मर्यादा असतात. या स्वास्तिकवर जी आपल्याला थोडीशी चणा डाळसुद्धा ठेवायची आहे कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी चणा डाळीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण 10 रुपयाची का होईना तुम्हाला आवर्जून चणा डाळ खरेदी करून आपल्या घरी आणायची. चणा डाळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्री विष्णूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं कारण चणा डाळीला श्रीहरी विष्णूंचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. तसेच चणा डाळीसोबत आपल्याला एक छोटासा गुळाचा खडासुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम माता लक्ष्मी समोर जे आहे हे पान आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ज्या आहेत त्या या पानाला अर्पण करून घ्यायच्या आहेत. यानंतर देवी लक्ष्मीला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ह्या लावून घ्यायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः
पुन्हा एकदा सांगते, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची. तुमची जी पण इच्छा असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, जी पण इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे. आपल्याला सकारात्मकतेनेच बोलायचं आहे. जसे की माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे, माझ्या मुलांची प्रगती झालेली आहे, माझ्या घरामध्ये कायम धन धान्य सुख समृद्धी भरलेली आहे, माझ्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण शत्रू आहेत ते दूर झालेत. अशा रीतीने आपल्याला सकारात्मकतेने बोलायचं. यानंतर संपूर्ण दिवसभर या पानाला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला या पानाला तिकडनं उचलायचं आहे आणि या पानावर असणारी जी चणा डाळ आहे, गूळ आहे, ते आपल्याला तिकडनं उचलून घ्यायचं आहे आणि गाईजवळ घेऊन जायचं. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तिथे तुम्ही गाईला ही वस्तू खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा रस्त्यावर कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि आपल्या हातातनं गाईला असं हे पानावर असणारी जी चणा डाळ गूळ आहे जे ते खायला द्यायचं आहे. गाईला गूळ, चणा डाळ तसेच हे पान खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ या ग्रहांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो बुध ग्रह आहे तसेच गुरु ग्रह हा बलवान व्हायला लागतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मनी प्लांटच्या पानाचा हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपा ही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.